नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि वर्षानुवर्षी ती या अशाच पद्धतीनं साजरी होणार आहे. एका बाजूला या देशामध्ये हिंदू राष्ट्राची संकल्पना घेऊन एका बाजूला राजकारण केलं जातं. हिंदुत्वाचं राजकारण आणि हिंदू राष्ट्राचं संकल्पना ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तरी पण त्याचा हिंदू राष्ट्राच्या मार्गावर जाणारच हिंदुत्वाचं राजकारण आहे हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नये. आणि वारंवार राज्यघटनेच्या बाबतीमध्ये देशभरामध्ये एक चिंता वाहिली जाते आणि राज्यघटनेला कुठल्याही प्रकारचा धोका नाही असं हिंदुत्ववादी पक्ष सातत्याने सांगत आहेत. अर्थातच आपण या विषयावर अधूनमधून चर्चा करत असताना हिंदुत्ववादी संघटनांच्या ज्यांना हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडायची आहे अशांना प्रश्न विचारत असतो की तुमचे नेते एका बाजूला असं सारखं सांगत असतात की भारतीय राज्यघटनेला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी यांनी राज्यघटनेचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारात आणला होता आणि त्यावेळी बॅकफूटवर गेलेल्या भारतीय जनता पक्षाला अक्षरशः शपथ घेऊन सांगायची वेळ आली की आम्ही कुठल्याही प्रकारच्या राज्यघटनेमध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि राज्यघटनेला कुठल्याही प्रकारचा धोका नाही हा अपप्रचार केला जातो आहे. आता असं जर असेल तर त्यांनी त्यांच्या भरोश्यावर राहिलेल्या किंवा त्यांच्या भरोश्यावर असणाऱ्या तमाम हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांना सुद्धा हे एकदा सांगून टाकावं की भारतीय राज्यघटनेला आपण कुठल्याही प्रकारचा धोका देणार नाही किंवा त्याच्या कुठल्याही प्रकारची संकट त्या राज्यघटनेवर आपण आणायचं नाही असं ठरवलेलं आहे. त्यामुळं आमच्या भरोश्यावर तुम्ही जे हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहत आहात ते आजपासून तुम्ही विसरून जा. कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानंच बोलायला पाहिजे म्हणून हा विषय आज मुद्दाम आपण घेतलेला आहे. एका बाजूला तुम्ही अनेकांना अंधारात ठेवता, त्यांचा वापर करता आणि हिंदू राष्ट्राचं खोटं स्वप्न त्यांना दाखवता, जे की होणार नाही. या देशामध्ये भारतीय राज्यघटनेचं महत्त्व किती आहे हे मागच्या निवडणुकीच्या वेळेसही लक्षात आलं आणि वर्षानुवर्षे तुम्हाला लक्षात येईल. कोणीही असो, म्हणजे हिंदुत्ववादी संघटनाच नाही तर वेगळ्या खलिस्तांची मागणी करणारा असो, इस्लामचा प्रचार करून या देशामध्ये धर्माचा प्रसार करणारा असो, या सगळ्यांना आपण आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने हे सांगायला पाहिजे की हिंदू राष्ट्र तर सोडा पण बाकीच्या सुद्धा कुठल्याही गोष्टी या देशामध्ये होणारच नाहीत आणि त्यासाठी लोक आपला राज्यघटना जी जीव की प्राण आहे त्यासाठी रस्त्यावर उतरायलाही कमी करणार नाही. चालून बोलून तुम्हाला हिंदुत्वाचं राजकारण करायचं, हिंदू निष्ठेचं राजकारण करायचं, बटेंगे तो कटेंगेचा प्रचार करायचा, जिथपर्यंत लोक सहन करतील. पण ज्यावेळी राज्यघटनेला खरंच धोका निर्माण होईल त्यावेळेस लोक रस्त्यावर उतरतील यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. त्यामुळं आज आपण फार फापट पसारण न करता अगदी मुद्द्याचं बोलूयात की भारतीय जनता पक्षाला किंवा RSSला साधा प्रश्न आहे की जर राज्यघटना तुम्ही धोक्यात आणणार नसाल तर हिंदू राष्ट्र तुम्ही कसं साकार करणार आणि हिंदू राष्ट्र जर साकार करणार असाल तर राज्यघटना कशी धोक्यात येणार नाही. आज इतकंच. यापुढेही आपण अशा विषयांवर चर्चा करत राहू. आपण चॅनलला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.